हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी 1 किलो चकलीचं साहित्य दाखवते, एक भाजणी दाखवते. म्हणजे आता मी 1 किलो तांदूळ घेतलेत. 1 किलो तांदळाला 1 पाव मूग डाळ, 1 पाव चना डाळ, 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव उडदाची डाळ, 50 ग्रॅम धणे, 25 ग्रॅम जिरं आणि 10-12 काळ्या मिरीची पाकिटं घेतली. 10-12 काळा मिरी एवढंच घेतलंय. आता मी हे सगळं धुतलेलं नाही आहे, मी फक्त कपड्याने वजन करून कपड्याने पुसून घेतलेलं आहे. कारण काय आता धुवून लगेच सुकत नाही, म्हणून आपल्याला ते मी काय करत नाही. कधी हे असेल 2-4 दिवस वेळ असेल तेव्हाच करते. आता मी 2 भाग करून भाजून घेते. आता आपला जास्त मोठा गॅस पण नाही करायचा आहे. असं मी याचे 2 भाग करते 1 किलो तांदळाचे, तरच भाजलं जाईल. तांदूळ लाल पण नाही करायचे आणि हे पण नाही करायचे. चांगला असा भाजलं जाईल असं आपल्याला हळूहळू. गॅस माझा मीडियम आहे, त्याच्यावर मी भाजून घेते. आपल्याला हे 2 भाग करून भाजायचं आहे. हे बघा, हे 2 टाईम मी तांदूळ भाजून, माझे आता हे तांदूळ पण भाजून झालेले आहेत. हे मीडियम फुल गॅसवर मीडियम गॅसवर मी हे भाजलेलं आहे. आता मी हे पण काढून घेते. आपल्याला हे परातीत काढून घ्यायचं आहे. आता मी ते चणा डाळ टाकते. मी गॅस मीडियम ठेवला आहे. तर आपल्याला ही चणा डाळ पण अशी भाजून घ्यायची चांगली. मला डाळी पुसलेल्या आहेत माझ्या, म्हणजे आपण आता मी धुवत नाही, म्हणजे त्याला चांगल्या सुकल्या पाहिजेत, नाही तर नरम राहून चकली आपली नरम पडते. तर मी चणा डाळ भाजून घेते. अशा एक डाळी आपण भाजून घेऊया. हे बघा, आपली चणा डाळ पण आता भाजत आलेली आहे. आता मी एक असे 2दा फिरवते 1-2 सेकंद. ती पण आपल्याला या तांदळावर काढून घ्यायची. तांदळावरच मी काढून घेते. आपल्याला मूग डाळ आणि उडीद डाळ ती एकत्र भाजली मिक्स करून तरी चालेल. ही 1 पाव आहे आणि ही अर्धा पाव आहे. उडदाची डाळ कमी का घ्यायची, पीठ चिकट होतो. डाळ ही चिकट आहे, मी एकत्रच करते सगळं. दोन्ही डाळी मी एकत्र भाजते. आता सेम असतात डाळी, मी एकत्र भाजते. आणि आता ह्यांना पण अशी खमंगाचं भाजून घेऊया. जेवढे आपण खमंग भाजणार तेवढी आपली चकली हे होणार. तर आपण भाजून घेऊया. चल, हे बघा, आपल्याला हे पण मीडियम गॅसवर चांगले खरपूस भाजायचं आहे. चांगला त्याला कलर बदलला पाहिजे. आणि डाळी ह्या नरम असतात. आपल्याला डाळ पण आपली झालेली आहे. बघा, कलर बदलला की आपल्याला काढायची. ही पण चांगली साफ करून पुसून घेतलेली आहे. चांगल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. आपल्याला नाही धुवायला मिळालं तरी चालेल, कारण काय आता धुवून लगेच सुकत नाही. हे बघा, आता आपली डाळी झालेली आहे भाजून. आता काढते. या भाजणीला खूप वेळ लागतो. चांगला मस्त मीडियम गॅसवर भाजल्या पाहिजेत. पण डाळी ह्या नरम असतात. थोडा कलर बदलला की आपल्याला काढायचे. अजून एखादा 1 मिनिट अजून भाजून घेते.
आपली डाळ भाजून झालेली आहे. मी आता हे काढते, गॅस बारीक करते. ह्याच तांदळावर आपल्याला हे 50 ग्राम धणे आहेत. मला पण आपलं चांगलं खमंग भाजून घ्यायचं. त्याच्यातच मी जिरं टाकते, 25 ग्राम जिरं आणि 10-12 काळा मिरी. हे आपल्याला एकत्र भाजून घेऊया. हे एवढंच त्याचं साहित्य आहे. त्याला आपण असं खरपूस भाजून घ्यायचं, धण्याला जिऱ्याला अगदी चांगला सुगंध येईपर्यंत. बघा आपले धणे पण आता भाजून झालेले आहेत मस्तपैकी. इथे माझी डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ आणि तांदूळ, याच्यावर आपल्याला आता धणे पण टाकायचे. तर आपण खमंग भाजले ना तरच आपल्या पिठाला चांगला खमंग वास येणार. हे आता हे झालेलं आहे आपलं. मी आता हे गॅस बंद करते आणि ह्याच्यातच काढून घेते. हे बघा हे आपलं हे झालं. आता आपल्याला मिक्स करून सगळं पूर्ण थंड करायचं आहे सगळं, आणि आपल्याला चक्कीवरून हे बारीक पीठ दळून आणायचं आहे. चला तर माझी भाजणी कशी वाटली मला सांगा. हॅलो, मगाशी मी आता चकलीचं भाजून झालं आणि 2 वाट्या मी बाजूला ठेवल्या. कुठच्या? पोहे आणि साबुदाणे. हे मी इथे भाजायलाच विसरले, मग मी परत हे करते आता. तर मी आता आपण हे भाजूया परत. तर हे पोहे मी 1 वाटी पोहे घेतले आणि थोडेसे साबुदाणे घेतले. हे पण त्याच्यामध्ये आपल्याला भाजायचं आहे. तसं आपल्याला हे पण भाजायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे. कढई तापलेली आहे. मी ताट ठेवायला गेली नाही, म्हटलं अरे माझ्या 2 वाट्या बाजूलाच राहिल्या, तर म्हटलं जरा भाजून घेऊया आपण. पोहे आपले जरा असं हे झाले की मध्येच मी साबुदाणा घालते इथे. हे बघा इथे मध्येच घालते. थोडेसेच आहेत, 2 चमचेच साबुदाणे आहेत छोटे. हे आपल्याला चांगलं आता भाजून घेऊया. हे तर घालायचेच आहेत आपल्याला, पण हे इथे माझ्या बाजूला राहिले म्हणजे मी विसरून गेली. म्हणजे आता लक्षात आलं. सॉरी, मी म्हणाल काय ह्या विसरतायत, पण काय व्हिडिओच्या नादामध्ये मी विसरले. आपल्याला हे दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. साबुदाणे थोडे फुलले की आपल्याला ते काढायचे. पोहे गरम झाले त्याच्यामध्ये ते भाजून जाणार. हे बघा लगेच गरम झाले, पण कढई माझी गरमच आहे. ही भाजणी मी त्या ताटामध्येच ओतणार आहे. याला आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. साबुदाणे 2 चमचे आहेत म्हटल्यानंतर याच्यात भाजले जातील, काही वेगळे घालायची गरज नाही. हे आपलं चांगलं आता भाजून झालेलं आहे. आता आपल्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला परातीमध्ये हे काढायचं आहे. बघा साबुदाणे पण आपले चांगले फुलले आहेत. पोहे घातले ना की चांगला कुरकुरीतपणा येतो चकलीला. आता हातातच मोबाईल धरून
म्हटलं परत कुठे ॲडजस्ट करत बसू. चला हे आता आपलं भाजलं आहे. मी आता त्या ताटातच ओढते, तुम्हाला दाखवते. कढई घेऊन या ताटातच हे बघा हे इथे ठेवलं आहे, त्याच्यातच मी आता